नाशिकमधून नाशिकच्या सिन्नर बस स्थानकातील अपघातात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। ब्रेकच्या एअर प्रेशरमुळे तांत्रिक बिघाड झाला आणि हा अपघात झाल्याची माहिती आता समोर आली आहे। प्राथमिक चौकशीत ही बाब उघडकीस आली आणि अधिकचा तपास अजूनही सुरू आहे। परिवहन मंडळाकडून अपघाताची चौकशी करण्यासाठी समितीची नेमणूकही करण्यात आली आहे। अपघातात चालक दोषी असल्यास निलंबनाची कारवाई देखील केली जाणार आहे, कारण या अपघातात एका 9 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालाय। काही तासांपूर्वी हाच बिघाड झाल्यानं हे काम करण्यात आलं होतं असं देखील आता समोर आलंय। किरण ताजणे आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकचे अपडेट देतील। किरण, कस्तुरी, खरं तर नाशिकच्या सिन्नर बस स्थानकामध्ये 10:50 हा अपघात घडलेला होता। त्याचा सीसीटीव्ही समोर आल्यानंतर अंगावर काटा येईल अशा स्वरूपाचं हे संपूर्ण चित्र होतं आणि या अपघातामध्ये 4 ते 5 जण जखमी झालेले होते। त्यामध्ये 2 गंभीर जखमी आहेत, तर एका लहान मुलाचा मृत्यू झालेला होता। देवदर्शन करून आजी आजोबांसोबत आलेला हा मुलगा होता, त्याच्यावर काळानं गाला घातलेला होता। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये संतप्त नागरिकांनी त्या ठिकाणी रास्ता रोको देखील केलेला होता। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जी चौकशी करण्यात आलेली आहे त्यामध्ये प्राथमिक माहिती जी समोर आलेली आहे त्यामध्ये ब्रेकचा जो एअर प्रेशर असतो तो कमी असतानाही चालकानं त्या ठिकाणी बस चालवली अशा स्वरूपाची शंका व्यक्त करण्यात आलेली आहे आणि एअर प्रेशर जे कमी असतानाही त्या ठिकाणी ब्रेक मारण्याचा ज्या वेळेला प्रयत्न केला जातो त्यावेळेला अनेकदा ब्रेक लागत नाही आणि त्यामुळे हा अपघात घडला असावा अशा स्वरूपाची शंका चौकशी समिती जी आहे त्यांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आलेली आहे। अधिकची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती देखील नेमण्यात आलेली आहे। मात्र यामध्ये आणखी एक महत्त्वाची बाब समोर आलेली आहे। एअर प्रेशरचाच बिघाड ही बस सुरू होण्यापूर्वी झालेला होता, त्याचं काम करण्यात आलेलं होतं। जे वाहतूक निरीक्षक आहेत त्यांनी त्याबाबतची नोंद देखील केलेली होती। नक्कीच किरण, तुम्ही असेच जोडलेले राहा। या संदर्भात एक प्रतिक्रिया देखील आली आहे, ती देखील आपण पाहूयात। बालक मृत झालेला आहे, 2 महिला जखमी झालेल्या आहेत। त्याप्रमाणे मृतांच्या नातेवाईकांना 10,000 रुपये तात्काळ मदत देण्यात आलेली आहे। पुढील नुकसान भरपाई महामंडळाकडून पूर्ण देण्यात येईल। त्याबाबत चौकशी करून सविस्तर अहवाल करून कारवाई करण्यात येईल। जबाबदारी निश्चित दोषींवर काय कारवाई करणार? दोषींवरच कारवाई केली। कारवाई कशा स्वरूपाची असेल? कारवाई म्हणजे निलंबनाची कारवाई असेल आणि आपण नियमानुसार तात्काळ कारवाई करण्याची तपासणी